हा. कुठून बोलताय तुम्ही? ताई मी उस्मानाबादहून बोलते, अच्छा. धाराशिव. नाव सांगायचंय? आता करू शकते का? हो, करा करा ना. नाव नाही सांगत. बरं बरं. काय अनुभव आला? ताई माझे मिस्टर ना आर्मी मध्ये आहे बरं. हा हा. आणि आम्ही आता प्रयागराज मध्ये पोस्टिंग होतो. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. आणि मग असं काय झालं की त्यावेळेस त्यांना असं वाटायचं की आता 17 वर्ष जॉब झालेली आहे, बस आता पेन्शन, आपण गावाकडे जाऊया, हा 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 हा. रिटायरमेंट घेऊया. मग मला असं वाटायचं की नको, आता मुलं लहान आहेत ना, मग बरोबर. हा. गावाकडनं जावं म्हणजे काय त्यांचं शिक्षण होणार नाहीये. हो, खरंय. हा. पण त्यांच्या मनात त्यावेळेस म्हणजे काय ते ऐकण्याच्या परिस्थितीतच नव्हते. अच्छा. हा. म्हणजे त्यांना असं वाटायचं कधी मी जॉब वरून घरी रिटायरमेंट घेऊन जातो की. आई ग. आणि ते त्यावेळेस ड्रिंक पण करत होते ना हो, मग ते ऐकतच नव्हते काहीच माझं तर. अरे अरे. हा हा हा. आणि मग मी फक्त त्यावेळेस ना 2 वर्षापूर्वीच मी सेवेत आलेले होते स्वामींच्या. अच्छा. हा 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 हा. आणि मग मी स्वामींना म्हंटल, स्वामी हे तर असं आहे, काहीच समज नाही, काय करावं, ऐकत तर नाहीत म्हटलं. हा. आणि मग माझा विरोध होता त्यांना माहिती आहे, मग त्यांनी काय केलं, मला न सांगताच डॉक्युमेंट भरून दिले पूर्ण. अरे बापरे. हा हा. आणि मग मला असं मग त्यांच्या एका फ्रेंडकडून समजलं की ह्यांनी तर डॉक्युमेंट दिलेत. अरे. हा हा. मग त्यावेळेस ताई मी इतके घाबरले, मला काहीच समजेना आता काय करायचं, काय डॉक्युमेंट एकदा गेले की लगेच ते पुढे जातात म्हटलं, हो हो, बरोबर. हा. येऊन पुढे जातात. हम्म. मग असं मला समजलं, मग मी स्वामीपाशी आले, बसले, म्हणलं स्वामी आता करायचं काय, म्हणलं काहीच समजेना, हा काय हा. पण म्हटलं पण ह्यांचे डॉक्युमेंट साईन नाही झाले पाहिजे म्हटलं. हा. म्हणलं मी तुमचे एका वर्षात 108 पारायण करील म्हटलं. बापरे. हा हा. आणि मग असंच झालं, मग मी लागले सेवेला ताई. हा 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 हा. मग मला पुन्हा 5-6 दिवसानं समजलं की 3 ऑफिसर लोकांच्या सिग्नेचर लागतात ना त्याच्यासाठी, 3-4. अच्छा. हो का. हा हा. मग एका ऑफिसरनं सिग्नेचर दिल्या, दोघांनी पण दिल्या. मग वरचे जे दोन मोठे ऑफिसर लोक होते ते काय म्हटले, सीओ वगैरे, हा हा. म्हटले आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे म्हटले तुमचा, आणि रिझन सांगा म्हणलं, मेन रिझन काय घरी जायचं, आतापासूनच जॉब सोडायची. अय्या. हा हा. मग आता तसं रिझन तर काही नव्हतं, काय सांगायचं. बरोबर. हा हा. ते दोन्ही ऑफिसर लोकांनी काही सिग्नेचर केलीच नाहीत ताई त्याच्यावर. अरे वा. डॉक्युमेंट रिटर्न आले ताई. अरे वा. म्हणजे हा. जवळ-जवळ डॉक्युमेंट रिटर्न येऊन ताई 1.5 वर्ष झाली या गोष्टीला. बापरे. मग तुम्ही एवढा उशिरा शेअर केला ताई? हो ताई, मी तुम्हाला आता तरी 10 म्हणजे 2-3 महिन्यापासून मला ट्राय करते. अच्छा पण अच्छा. पण प्रत्येक गोष्टीचा पण एक चान्सच असतो ना. खरं खरं, ती वेळ यावी लागते प्रत्येक गोष्टीला. दुसरा एक अनुभव आहे ताई, मला तुम्हाला सांगायचा आहे. ते ड्रिंक पण खूप करत होते ताई. अच्छा अच्छा. हा हा. ते ऐकतच नव्हते ताई, म्हणजे ड्रिंक करून मग पुन्हा घरात काय पण बोलायचं, हे मग मुली होत्या, मग असं शुक्रवार होता, मग शुक्रवार झाला, शुक्रवारी ड्रिंक केली, मग शनिवार होता, शनिवारी ते म्हणजे असं कटाक्ष पाळते, शनिवारी वगैरे असलं काहीच करत नाहीत. हो का. अरे वा. हा हनुमानची खूप सेवा करते. तर मग शनिवारी मग मी उठले दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणलं स्वामी हा काय चालू, म्हटलं ह्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत म्हटलं, हा हा. मला का सहन करायला लावता म्हणलं, हे ड्रिंक वगैरे करणं तुम्हालाच आवडत नाही तर तुम्ही मला का सहन करायला लावता म्हटलं. बरोबर. हा 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 हा. एवढंच म्हटलं मी स्वामींना. हा बघा म्हटलं तुम्हाला आता काय करायचंय ते. हा हा. अशी सहज बोलून गेली, काय म्हटलं नाही की मी तुमची ही सेवा करीन ती करीन, काहीच म्हटलं नाही मी ताई स्वामींना. वा. हा हा. दुसऱ्या दिवशी मग रविवार होता ताई, हा हा हा. आणि रविवारी मग ऑफिसमध्ये ह्यांच्या भरपूर पार्ट्या वगैरे चालत्यात. हा हा. बरोबर. मग असंच पार्टीला गेले, हम्म. सांगितलं मी पार्टीला जाणार आहे. मग मला माहिती आहे पार्टीला गेलो ड्रिंक करणारच. हा 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 हा. मग मी आपलं नॉर्मल घेतलं नाही, काय नाही, सोडून दिलं. हा चल हा. चालले ते ऐकणार तर नाहीत म्हटलं आपलं. बरोबर. हो. ताई तिथे पार्टीला गेले, मग ह्यांचा एक जवळचा फ्रेंड होता, हा हा हा. आणि त्याच्यासोबत ह्यांची त्याची भांडणं झाली ड्रिंक करून. अरे बापरे. हा हा. मग ह्यांनी काय केलं, टेन्शन मध्ये आले ना, दोघांची भांडणं झाली, जेवण वगैरे काहीच नाही केलं, फक्त ड्रिंकच अगोदर घेतली. अरे अरे अरे. आणि जेवण वगैरे काही नाही केलं ताई, रागात आले तिथून निघून. ओ. हा हा. ताई आले तर असं वाटत ना, तुम्हाला सांगते, पुढं पिकअप उभं असतं ना आपलं ते हो छोटं, हो 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 हो. ताई ते उभं पिकअप आणि हे गाडीवर आले तर पाठीमागून येऊन स्वतः त्याला धडकलेत ताई. अय्या. हो, असं पूर्ण त्यांचं हेल्मेट होतं म्हणून ताई एवढं काही लागलं नाही ताई, त्यांना खाली पडले बापरे. ताई. हा.
थोडस असं हेल्मेटच्या असं पुढच्या बाजूला डोक्याला थोडासा मार लागला ताई आणि थोडस रक्त आलं. नाही तर बापरे. ताई मला सांगा एवढी स्पीड मध्ये गाडी उभारलेल्या जर वाहनाला जाऊन धडकल्यावर काय हो झालं असतं. हो, खरंय. मग ताई मग तसंच हेल्मेट मग पुन्हा उठले ताई तेवढ्यातून मी ते स्वतः उठले आणि घरी आले ताई. बापरे. हा हो उठून घरी आले ताई आणि 10 वाजता मग मी मी फोन लावणारच होते किती वेळ लागेल तुम्हाला यायला. हा हा. तोपर्यंत बाहेर बेल वाजली आले म्हणून. अय्या. मी म्हटलं लईच लवकर आले कसं काय म्हटलं आज. हा उठले आणि मी दरवाजा उघडायला गेले ताई. हा. तर तेवढ्यात ते पूर्ण असं रक्तानं भरलेले दिसले ताई म्हणजे इतके मी घाबरले ना पूर्ण असं चेहऱ्यावर रक्त असं तसं दिसलं ताई. अरे. म्हणलं काहीच मला समजेना ताई तिथे एकतर मी आणि लहान मुलं आणि आम्ही चौघच असतो ना फॅमिली. बरोबर. हो हो. इतकी घाबरले काहीच समजेना आणि ते पटकन सांगणं पण गेले की काय झालं. अरे. हा हा. नुसतं मला म्हणे आता ड्रिंकला हात नाही लावायचा, ड्रिंकला हात नाही लावायचा. एवढंच म्हणले आजपासून मी दारू वगैरे काहीच नाही करणार. अरे. हात एवढंच म्हणायचे ताई. बापरे. हो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले म्हणलं कसं काय झालं काय झालं मग पुन्हा मला सांगितलं की असं असं झालं ना आमची मजाक मजाक मध्ये मस्ती चालू होती आणि हा. मस्ती आमच्या दोघांचे भांडण झालं अरे. आणि मग मी टेन्शन मध्ये आलो आणि मला असं झालं ताई. बापरे. बघा. मग त्यावेळेस दुसऱ्या दिवशी उठले मग ते हनुमानची खूप सेवा करतात ना. अच्छा. हा हा. मग हनुमानचा फोटो हातात घेतला मला म्हणते आजपासून ड्रिंकला मी हातच नाही लावणार. अरे वा. मग नाहीच लावत आता. ताई आता नोव्हेंबर मध्ये बराबर 2 वर्ष होतेत ना त्यांनी ड्रिंक म्हणजे काय ते घरात कधी आलीच नाही त्यावेळेस पासून म्हणा. बापरे. किती छान होता ही. खूप ताई खूप छान एवढं म्हणजे एवढंच आहे की फक्त आता घरात थोडेसे बाकी भरपूर प्रॉब्लेम आहेत की म्हणजे किती माझं काय एक्सेप्ट करत नाहीत आणि ऐकत नाहीत एवढेच फक्त प्रॉब्लेम आहे नाही तर बाकी ड्रिंक जी सुटलं ना ताई इतकं अरे मला वाटायला लागलं विचारूच नका. नाही, सगळ्यात महत्वाचं तर ते सुटलंय. ते ऐकतील आता, बरोबर ऐकतील हळूहळू. हो आता मी केंजळे दादाकडनं पण सेवा घेतली कारण घरातले असे काही वातावरण असते की आता पण घरचे पण म्हणतात ना हा की राहू दे बास्कर जॉब झाली कामापुरते घरचे सांगतात ना की आपलं हा. असे सांगतात ना मग त्यामुळे असं टेन्शन येते की बाय चान्स जर असं केलं दिले डॉक्युमेंट्स डबल भरून तर काय होईल आणखी. पण आता आम्ही आहोत ताई, काही होणार नाही. हा मग मी म्हणते ना मी स्वामींचे 108 पारायण केलेत ना तर हा. आता काही होणार नाही. कुणी काही पण बरोबर. केलं तर कुणी किती पण सांगू द्या काहीच खरं खरं. नाही म्हणजे मी धटमन करून स्वामींना सांगते. अगदी स्वामींशीच बोलायचं ताई. हो हो खूप छान ताई. मी शेअर करते हा. हो ताई हा अनुभव किती दिवसाने येईल. ताई आता महिना तरी लागेल. हो का कारण आता हा आपला ऑगस्ट आहे ना. हा ऑगस्ट आहे. हम्म. सप्टेंबर मध्ये वगैरे येईल. हं? हा ठीक आहे. मी खूप दिवस झालं तुम्हाला ट्राय करते ताई तुमचे सगळे अनुभव बघते जसं तुम्ही मला स्वामी ओम चॅनेलला ऍड केलंय ना ताई त्यावेळेस पासून ना माझ्या आयुष्यातले एक एक प्रॉब्लेम इतके पटपट पटपट सॉल्व्ह व्हायला लागलेत ना आणि केंजळे दादाचे शब्द म्हणजे ताई इतके चांगले शब्द आहेत ना हा. ते म्हणतात ना तू असं कर ते कसं पण घडून जाते ताई. अगदी अगदी हे बरोबर आहे. खूप त्रास पण मला काही गोष्टीचा आणखी मला 2-3 अनुभव तुम्हाला शेअर करायचे आहेत. पण त्यासाठी थोडा टाइम आहे ताई. मी एका चांगल्या वाट बघते. होणार होणार ताई, सगळं लवकर शेअर कराल बघा तुम्ही. हा मला दादांनी सेवा दिलेली आहे मी आता ती फक्त एकाच दिवसाची सेवा आहे आणि ती एकदाच करायची मला ती फक्त उद्या करणार आहे मी मग अच्छा अच्छा. हा होईल ताई, होईल. ते पण होऊन जाईल. हा. हा श्री ठीक स्वामी समर्थ ताई. आहे.